क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा येथील मुंगसाजी महाराज नर्सिंग स्कूल येथे कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्क दिन केला साजरा। दारव्हा येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री नितीन तट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंगसाजी महाराज नर्सिंग स्कूल दारव्हा येथे दिनांक 28/4/2026 रोजी सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या अधीनस्थ असलेली उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा दारव्हा येथील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पार पाडण्याकरिता शपथ घेण्यात आली। तसेच सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने मुंगसाजी महाराज नर्सिंग स्कूल येथे पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अधीनस्थ उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा दारव्हा येथील रसायनी श्री निलेश बोकडे, प्रयोगशाळा कर्मचारी श्री रवींद्र मोहोड यांनी भेट देऊन पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रयोगशाळेत होणाऱ्या रासायनिक व जैविक घटकांबाबत माहिती देण्यात आली। तसेच प्रयोगशाळेत येणारे सर्व पाणी नमुने ऑनलाईन पद्धतीने कसे होतात, त्याचप्रमाणे आपले सरकार पोर्टलवर नमुने स्वीकारण्यापासून तर नमुन्याचा अहवाल मिळण्यापर्यंत सर्व ऑनलाईन पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले। या कालावधीत मान्सूनपूर्व पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासणी अभियान राबविण्यात आलेला असून ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने व पावसाळा दरम्यान जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात रासायनिक व जैविक पाणी नमुने JJM WQMIS वर नोंदी घेऊन तपासणी होणे आवश्यक आहे। रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व 1 एप्रिल ते 30 जून 2026 व जैविक तपासणी मान्सूनपूर्व 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात आली आहे। रासायनिक व जैविक पाणी नमुने सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे PWS नळ योजना JJM WMIS या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करून संबंधित प्रयोगशाळेत पाठविले जातात। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।